Hello, dear learners. Welcome to Speaking and Translation Marathi Sentence into English series. Dear learners, today's topic is that translate Marathi sentence into English with ही जी सिरीज आहे आपली सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. कारण बेसिक स्ट्रक्चर वी शुड नो. ओके, तर आजच्या आपण लेक्चरर मध्ये 10 सेंटेन्सेस घेतलेले आहेत अबाउट द फ्युचर टेन्स. कारण लँग्वेज म्हटल्यानंतर टेन्स, ओके, काळ ज्याला म्हणतो आपण, ते महत्वाचे आहेत. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की त तादी प्रत्यय लागतात, पास्ट टेन्स मध्ये ल लाली प्रत्यय लागतात, पण हे आणि फ्युचर टेन्स मध्ये र लाली प्रत्यय लागतात, ल लाली पण लागतात. परंतु आपल्याला समजण्यासाठी इन ऑर्डर टू अंडरस्टँड आपण इथं र लाली प्रत्यय घ्यावा. ओके, जसं मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. मी शाळेत गेलो, आय वेंट टू स्कूल. मी शाळेत जाणार, आय विल गो टू स्कूल. ओके, तर स्ट्रक्चर सब्जेक्ट शाल विल प्लस वर्ब फॉर्म, वर्बचं पहिलं फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, ही स्ट्रक्चर्स आहे. सो तुम्हाला एक प्रॉब्लेम पडला असेल की शाल कुठं वापरायचं आणि विल कुठं वापरायचं. तर जनरली जेव्हा आपण असे साधे सेंटेन्सेस बोलतो, जसं आय विल स्टडी, आय विल प्ले, आय विल रीड, आय विल गो, आय विल कम, ही विल कम. बघा, ही म्हटलं मी विल वापरलं, बरोबर. जनरली जे थर्ड पर्सन आहेत, ही, सी, इट, त्याच्यासमोर विल शब्द वापरतात. ओके, आणि शाल हे जनरली सिंपल गोष्टीसाठी, जसं आय विल गो, आय शाल गो टू स्कूल, आय विल प्ले. आता शाल आणि विल याच्यामध्ये काही एवढा डिफरन्स नाही आहे. शाल हे सिंपल गोष्टीसाठी वापरतो आपण, जसं आय शाल स्टडी, आय शाल डू माय होमवर्क. ओके, परंतु जेव्हा एखादं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन असते, जसं मला मॅच जिंकायचे आहे, ओके, जसं मी मॅच जिंकेल, आय विल विन द मॅच. स्ट्रॉंग डिझायर असेल तेव्हा विल वापरायचं, आणि सिम्पली असेल शाल. ओके, विल जनरली प्रत्येक ठिकाणी वापरलं तरी चालेल, नेव्हर माइंड. ओके, परंतु थोडा डिफरन्स हा, शाल हे सिम्प्लिफाय करण्यासाठी काही सेंटेन्सेस असतात त्याच्यासाठी वापरतो, आणि विल हे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, जसं इंडिया विल विन द मॅच, बरोबर आहे. सो लाईक दिस सेंटेन्स. तरी आपण कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल त्या ठिकाणी. तर मी इंग्रजी बोलणार, म्हणजे मी म्हणजे आय. ओके, शाल बोलणार, स्पीक, I shall speak. What is that? I shall speak. I shall speak English. बरोबर आहे. I shall speak English. Okay. I shall draw pictures. I shall go to school. Okay. I shall eat a mango. असे सांगते. तो कविता वाचणार. तो म्हणजे ही. ओके, तर वाचणार. आता जनरली ही, सी, इट थर्ड पर्सन असते की विल शब्द वापरायचा. ही विल रीड, ही विल रीड अ पोएम, ही विल रीड अ पोएम, बरोबर आहे. ही विल रीड अ पोएम. बदल कुठं राहिला बघा, आपण वर्ब मध्ये बदल करू राहिलो, बरोबर आहे. इथं शॅल विल प्लस V1 आहे ना, इथं V1. ती पेन घेणार, ती घेणार, म्हणजे सी विल, घेण्याला शब्द टेक. शी विल टेक अ पेन, शी विल टेक अ पेन. ओके, मुले मैदानावर खेळणार, मुले खेळणार, म्हणजे बॉईज. ओके, विल प्ले, बॉईज विल प्ले मैदानावर, ऑन द ग्राउंड, ऑन द ग्राउंड, GROUND. ओके, बाबा घरी येणार, फादर विल कम, फादर विल कम, घरी म्हणते. फादर विल कम टू होम, फादर विल कम टू होम, फादर विल कम टू होम. आई बाजारात जाणार, म्हणजे मदर विल गो टू मार्केट.
ताई मुंबईवरून येणार. ओके, सिस्टर विल कम फ्रॉम मुंबई. असे सेंटेन्सेस. आई स्वयंपाक करणार. मदर विल कुक. तो माझ्याशी बोलणार. ही विल टॉक विथ मी. बघा ना सेंटेन्स. ओके, आम्ही पैसे देणार. आम्ही म्हणजे वी. पैसे देणार म्हणजे विल पे. पे म्हणजे पैसे देणे. वी विल पे. वी विल पे. तू प्रश्न विचारणार. तू म्हणजे यू. प्रश्न विचारणे. यू विल. यू शॅल आस्क अ क्वेश्चन. यू शॅल आस्क ए क्वेश्चन. ओके, शॅल किंवा विल वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. यू विल आस्क अ क्वेश्चन असे चालेल, नेव्हर. परंतु विल हे स्ट्रॉंग डिटर्मिनेशनसाठी वापरतात. स्ट्रॉंग एकदम दृढ निश्चय असेल. आणि शॅल हे सिम्पली एखादी गोष्ट, जसं आय शॅल स्टडी. ओके, आय शॅल प्ले, आय शॅल रीड असे. बस स्टेशनवर जाणार. बस जाणार म्हणजे बस आपली एसटी बस. बस विल जाणार. बस विल गो ऑन द स्टेशन. ऑन द स्टेशन. बस विल गो ऑन द स्टेशन. ओके, तो तिथे येणार. तो येणार. ही विल. येणार शब्द कम. तिथे म्हणजे देअर. ही विल कम देअर. ही विल कम टू स्कूल. ओके, सी विल कम टू स्कूल. लाईक दॅट. मी त्याला घरी बोलवणार. मी बोलवणार म्हणजे आय शॅल कॉल. बोलावणे म्हणजे कॉल. आय शॅल कॉल हिम. आय शॅल कॉल हिम ॲट होम. आय शॅल कॉल हिम ॲट माय होम. ओके, तर हे सिंपल फ्युचर टेन्सचे जे वाक्य असतात त्याच्यामध्ये जाणार, येणार, बसणार, उठणार. मी आंघोळ करणार. आय विल बाथ. बरोबर आहे. मी क्लासला जाणार. आय विल अटेंड द क्लास. मी देवाची प्रार्थना करणार. आय विल प्रे टू गॉड. ओके, मला समजणार. आय विल अंडरस्टँड. तिला समजणार. शी विल अंडरस्टँड. मी झोपणार. आय विल स्लीप. सो लाईक दिस सेंटेन्स काय करायचं आहे. शॅल विल प्लस V1. शॅल विल प्लस. तुला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसते या ठिकाणी. शॅल विल प्लस काय. ओके, सी दॅट. हे साधे वाक्य आपण सिंपल फ्युचर टेन्सचे केलेले आहे. हेच वाक्य आता तुम्हाला प्रेझेंट टेन्सचा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. प्रेझेंट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. मी इंग्रजी बोलतो म्हणजे आय स्पीक इंग्लिश. हेच वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं. मी इंग्रजी बोललो. आय स्पोक इन इंग्लिश. डिड यू गेट इट. ओके, जसं तो कविता प्रेझेंट टेन्स मध्ये काय वाचतो म्हणजे ही रीड्स. V1 फॉर्म वापरतो ना. ही रीड्स अ पोएम. तो कविता वाचतो. त्याने कविता वाचली. ही रेड अ पोएम. ती पेन घेते. प्रेझेंट टेन्सचे वाक्य आणि फास्ट टेन्सचे करत आहे मी ना. ती पेन घेते म्हणजे सी टेक्स अ पेन. तिने पेन घेतला. सी टूक अ पेन. म्हणजे वर्ब मध्ये चेंजेस करतो आपण. मुले मैदानावर खेळतात म्हणजे बॉईज प्ले ऑन द ग्राउंड. नंतर बॉईज प्लेड ऑन द ग्राउंड. मुले मैदानावर खेळतात. मुले मैदानावर खेळली. बाबा घरी येतात. फादर कम टू होम. बाबा घरी आले. फादर केम टू होम. कमचं काय आहे केम. आम्ही पैसे देतो म्हणजे वी पेज मनी किंवा वी पेज. ओके, आणि आम्ही पैसे दिले. वी पेड. पेचं काय पेड. तू प्रश्न विचारतो म्हणजे यू आस्क ए क्वेश्चन. यू आस्क्ड अ क्वेश्चन. तू प्रश्न विचारणार. बस स्टेशनवर पोहोचते. बस रीच ऑन द स्टेशन. बस रीचड ऑन द स्टेशन. बस स्टेशनवर पोहोचली.
तो तिथे येतो, ही कम्स देअर. तो तिथे आला, ही केम देअर. मी त्याला घरी बोलावतो, म्हणजे आय कॉल हिम ॲट होम. आय कॉल्ड हिम ॲट होम. मी त्याला घरी बोलावले. बघा, सेंटेन्सेस मी कन्वर्ट केलेले आहेत. कशामध्ये? सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट आणि फ्युचरचं हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलंच आहे. सो यू नीड द प्रॅक्टिस. ओके, बिकॉज आपल्या मराठी मातृभाषेमधून माझा अनुभवानुसार तुम्हाला सांगतो की लवकरच तुम्ही इंग्रजी बोलू शकणार. याच्यासाठी फक्त जे वर्क फॉर्म जे जसं V1, V2, V3, कारण दे वर्क फॉर्म्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्पीकिंग, कारण त्याच्यावरच पूर्ण बरोबर आहे. त्या चार्टवरून असे तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो. अँड यू विल एन्जॉय द इंग्लिश स्पीकिंग ॲज वेल ॲज मेकिंग द construction or structure. This is very simple as per as my knowledge. Okay, so मग याच्यावरून आपल्याला निगेटिव्ह WH टाईपचं व्हर्बल हे करू शकतो ना आपण. हे एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजलं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके, नंतर कंटिन्युअस टेन्स आहे, ते सोपे आहे. जसं याचं वाक्य जर आपण कंटिन्युअस मध्ये केलं, मी इंग्रजी बोलत आहे, म्हणजे आय एम स्पीकिंग इन इंग्लिश. तेच वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये केलं की आय वॉज स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजीत बोलत होतो. नंतर फ्युचर कंटिन्युअस मध्ये केलं तर आय शॅल बी स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजीत बोलत असणार. ओके, नंतर परफेक्ट टेन्स आहे. सो असं स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन आपल्या जर लक्षात आलं तर यू विल गेट द अंडरस्टँडिंग. म्हणजे थिंक अँड स्पीक, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो मी आता जेवण करतो, तर जेवण करण्याचा शब्द डाईन आहे, DIN. डाईन म्हणजे जेवण, त्याचे फॉर्म माहीत पाहिजे आपल्याला. डाईन 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 म्हणजे आय डाईन नाव, किंवा आय ईट अ फूड, बरोबर आहे. तो घरी आला आणि गेला, दोन्ही ठिकाणी लळलं लागलं म्हणजे पास्ट टेन्स आहे. म्हणजे ही केम टू होम अँड वेंट, बरोबर आहे. सो लाईक दिस सेंटेन्स अँड स्पीकिंग इट इज व्हेरी इझी. नंतर निगेटिव्ह वर्बलचा आपण एक व्हिडिओ घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. फक्त ट्रान्सलेशन सोबत पाहिजे. मदर टंग वरून आपण कुठं तळतादी प्रत्यय लागतात, कुठं ल आली, कुठं र आली. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं की V1 तळतादी, सिंपल पास्ट टेन्स म्हटलं की ल आली प्रत्यय लागतात. ओके, आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ररारी प्रत्यय आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण ररारी प्रत्यय घेतले. Okay, so it is very important lectures. You do share, like and subscribe to the more and more student and enjoy the English speaking. Okay, as well as making the sentence. Okay, so this is all about today's lectures. Thank you so much.